नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। एकनाथ शिंदे हे दुसरे नारायण राणे ठरतील, हे वाक्य आहे दिवंगत शिवसेना नेते अनंत यांचं। सांगितलेलं आहे उद्धवजींना की ह्याला आवरा, एकनाथ शिंदेला आवरा, नेता हा दुसरा नारायण राणे होईल। आणि त्यांचं ते वक्तव्य खरं ठरलं आणि शिवसेनेचे दोन गट झाले। फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती भाजपने आजमावली आणि आज भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष आहे। पण तरीही मुंबई महापालिकेचं गणित काहीसं वेगळं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ऑन मीडिया असं सांगितलंय की काही ठिकाणी युतीत लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू आणि मग निकाल लागल्यानंतर एकत्र येऊ। याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि अजितदादांना महापालिका निवडणुकीत सोबत घेण्याची भाजपची मनीषा नाही असं स्पष्ट होतंय आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना दुसरा पर्याय म्हणून राज ठाकरेंच्या घरी कधी खिचडी खायला तर कधी स्नेहभोजनाला जावं लागतंय। शिंदेंची उलटी गिनती सुरू झाली आहे का? भाजप आता शिंदेंना डावलतंय का? सरन्यायाधीश बदलले तर शिवसेनेच्या केसचा निकाल आता लवकर लागेल का? आणि राज ठाकरे भावाला टाळी देणार की भावाच्या राजकीय शत्रूला म्हणजेच एकनाथ शिंदेंना? चला तर जाणून घेऊया। 20 वर्षापासून वेगळ्या वाटेवर गेलेले ठाकरे बंधू आज अखेर राजकारणाच्या रणांगणात पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या दिशेनं पहिले पाऊल टाकत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राज ठाकरे यांच्या मनसेला थेट युतीची ओपन ऑफर, खुली ऑफर देण्यात आली आहे आणि हे कुणाच्या तोंडून? मातोश्रीचे विश्वासू अनिल परब यांच्याकडून। आम्ही हात पुढे केलाय आणि आता तो मागे घेणार नाही, हे वाक्य आहे अनिल परब यांचं। आणि आमचा हात आम्ही पुढे केलेला आहे, ती आम्ही कधी आतापर्यंत गुमजाव केलेलं नाही। 2014, 2017 आणि आता 2025 मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आणि पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा। पण यावेळेस चित्र थोडं वेगळं आहे। उद्धव ठाकरेंनी यावेळी पहिल्यांदाच टाळीसाठी हात समोर केलाय आणि तेही उघडपणे, अगदी घुमजाव न करता। संजय राऊत म्हणतात ही युती दोन नेत्यांमध्ये ठरेल, योग्य वेळ आली की सगळं स्पष्ट होईल। आणि मनसेकडून संदीप देशपांडे म्हणतात की गंभीर असाल तर ठोस प्रस्ताव पाठवा, फक्त बोलून काय होणार नाही। पण ही युती शिंदेंना नकोय, हे बंधू मनोमिलन शिंदेंना नकोय। सध्या जोरदार चर्चा आहे की शिंदेंची उलटी गिनती सुरू झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील अंतर्गत संघर्ष अधूनमधून चव्हाट्यावर येतो। दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना जागा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वबळाचा नारा देताना दिसतात। आणि आम्हाला जो कोण कमी समजत असेल, खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, बरोबर आलात तर तुमच्या बरोबर, आणि नाही म्हटलं तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे। भाजपने ओनली कमळ मोहीम राबवत ठाणे आणि नवी मुंबई सारख्या शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यामुळे शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे। ठाण्यात गणेश नाईक यांचे जनता दरबार हा त्याचाच एक भाग होता। असं जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही, दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात, तिथे अंडरस्टँडिंगने आम्ही वेगळे लढू। ज्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असतील तर समजुतीनं वेगळं लढू, युती होणार नाही त्या ठिकाणी वेगळं लढू, एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू, आमच्यात अंडरस्टँडिंग आहे, वेगळं जरी लढलो तरी आम्ही पोस्ट पोल नंतर एकत्र येणारच, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे महापालिका निवडणुकात वेगवेगळं किंवा स्वबळावर भाजप लढण्याचा विचार करतंय हे यावरून स्पष्ट होतंय। त्यामुळे भाजप कुठेतरी शिंदेंना डावलतंय, शिंदेंची उलटी गिनती सुरू झाली आहे किंवा भाजप शिंदेंचा गेम करतंय अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। जर मुंबईत भाजपने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपला ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळेल अशी रणनीती एकनाथ शिंदे आखत असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण एकट्यानं निवडणूक लढल्यास दोघांचं नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नुकसान जास्त आहे। भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरूनही मतभेद आहेत। शिंदे गटाने अनेक माजी नगरसेवकांना मुंबईमध्ये आपल्या पक्षात सामील करून ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे त्यांना तिकीट द्यावं लागणार आहे। तर भाजपनेही शांततेत आपलं ऑपरेशन कमळ राबवलंय आणि या संघर्षामुळे
महायुतीत आता तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे शिंदेंना वारंवार राजदरबारी हजेरी लावावी लागत आहे, तर उद्धव ठाकरे देखील भावाला साथ घालत आहेत। आता राज ठाकरे कुणाला टाळी देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर इकडे महाराष्ट्राच्या सुपुत्राची सरन्यायाधीश म्हणून वर्णी लागली असल्यानं ते महाराष्ट्राला लवकर न्याय मिळवून देतील आणि शिवसेना केसचा निकाल लवकर लागेल अशा अपेक्षा देखील व्यक्त केल्या जात आहे। एकंदरीत या संपूर्ण घटनांवर, संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत, तुमचं मनमोकळं मत कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।